नाशिकच्या उपनगर नाका परिसरातील मिठाईच्या दुकानात दोघांनी प्राणघातक शस्त्र बाळगून दुकानातील सामानांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। त्या घटनेत दुकानातील सामानांचे तोडफोड करत दोघांनी तेथून पळ काढलाय। मात्र घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी काही तासातच दोघांना ताब्यात घेऊन त्याच परिसरात त्यांची दिंड काढण्यात आली। काही दिवसांपासून नाशिक व नाशिक रोड भागात टवाळखोरांची दहशत पसरली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कणिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अधिकाऱ्यांना केले। आज नाका 1 मार्च रोजी दुपारी 3:30 वाजेच्या दरम्यान पवन मुकुंद अहिरे व संजय गौतम गवळी राहणार टॅक्शन गेट एकलहरे नाशिक रोड या दोघांनी उपनगर नाका येथील गजानन फूड सॅडी बेकर्स या दुकानात जाऊन वडेपाव खाल्ले व दुकान मालकाने पैसे मागितल्याने त्यांनी वाईट साईड शिवीगाळ करीत कोयत्याने दुकानातील सामानाची तोडफोड केल्याची माहिती दुकान मालकाने दिली आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले। उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ दोघांना ताब्यात घेऊन संध्याकाळी 7:30 वाजता दोघांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक वार्ता न्यूज, नाशिक।